नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक लेटेस्ट गुड न्यूज म्हणजे मागील वर्षी 2024ला ज्यांनी नीट परीक्षा दिली होती आणि नीट क्वालिफाय नव्हते अशा विद्यार्थ्यांना पण एक संधी आलेली आहे आणि ती म्हणजे व्हेटरनरी कॉलेजला एका नवीन मान्यता आलेली जी अकोला विदर्भमध्ये आहे, अकोला डिस्ट्रिक्टमध्ये अकोल्याला, आणि 80 जागेला मान्यता आलेली डिसेंबरमध्ये आणि त्याची आता जागा भरायचं ठरलेलं आहे। तर ह्या 56 जागा ह्या विदर्भाकरता आहेत, म्हणजे इथं 70-30 कोटा आहे, रिजन कोटा 56 जागा आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी 24 जागा आहेत। यामध्ये राखीव कोटा असा असतो की ॲग्रिकल्चरला 6% म्हणजे अल्पभूधारक, स्वातंत्र्य सैनिकला 2% आणि धरणग्रस्ताला 4%, डिफेन्सला 2% डिफेन्सचा आणि अपंगाला 5%, ऑर्फनला 1% हा राखीव कोटा आहे। त्याचबरोबर ग्रुपिंगला बोर्डाच्या मात्र 12वीच्या इथं लागतात, ओपन करता EWS करता 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता 47.5% हा क्रायटेरिया आहे आणि ह्या जागा 70-30 प्रमाणे भरल्या जातात आणि याचं रजिस्ट्रेशन 21 मार्च 2025 पर्यंत करून घ्यायचं आहे। या रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटचीच यादी येणार आणि लगेच पहिली यादी ही 4 एप्रिलला लागेल आणि याच्यातूनच सिलेक्शन होणार आहे। याच्यामध्ये SCला 7 जागा आहेत, रिजन कोट्यामध्ये 1, धरणग्रस्ताला STला 4 आहेत, 1 ॲग्रिकल्चरला आहे, व्हिजेला 1 आहे, NTBला 1 आहे, NTCला 2 आहेत, NTDला 2 आहेत, OBCला 10 आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये 1 आहे, OBCची EWSला 6 आहेत आणि तिथं प्रोजेक्ट म्हणजे धरणग्रस्तासाठी 1 आहे, SCBCला 6 आहेत आणि 1 फ्रीडम फायटरला आहे। याचबरोबर स्टेट कोट्यामध्ये 24 जागा आहेत, त्यामध्ये SCला 3, STला 2, व्हिजेला 1, NTBला 1, NTCला 1, NTDला 0 आहे, OBCला 5 आणि इथं तुमचा प्रोजेक्ट म्हणजे धरणग्रस्ताकरता 1 आहे, EWSला 2 आहेत, ॲग्रिकल्चरची 1 आहे आणि SCBCला 2 आहेत आणि ओपनला 7 आहेत। ह्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि तसंच जे रिजन कोटा आहे विदर्भासाठी ते ओपनला इथं 17 जागा आहेत। अशा पद्धतीत जागा आहेत आणि या जागेचं सुवर्ण संधी घ्या आणि इथं अपंग कोटा व ओपन कोटाच्या ज्या जागा असतात त्या अक्षरशः 5-10 मार्काला सुद्धा भरल्या जातात। त्यामुळं तुम्ही नक्कीच संधीचं सोनं करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 21 मार्चच्या आत रजिस्ट्रेशन करा। 12 मार्च ते 21 मार्च रजिस्ट्रेशन चालू आहे। धन्यवाद।